कळवण तालुक्यातील अर्जुन सागर धरणाचा सुळे उजव्या कालव्याचे निकृष्ट दर्जाचे काम झाले असून रवळजी येथील ढाकलदर शिवारातील शेतकरी किसन काशीराम जाधव यांच्या मका पिकाच्या शेतात सुळे उजवा कालव्याचे हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने मोठे नुकसान झाले आहे। सुमारे 21 किलोमीटर अंतर असलेल्या सुळे उजव्या कालव्याचे गेल्या 20 वर्षांपासून संथ गतीने काम चालू असून सार्वजनिक पाटबंधारे विभागाने चुकीचा आराखडा तयार केला असल्यानेच ठिकठिकाणी पाण्याची गळती व हजारो लिटर पाणी वाया जात आहे असा आरोप रवळजी येथील शेतकऱ्यांनी केला आहे। गेल्या 2 दिवसांपासून सततधार पावसामुळे आणि त्यातच भर उन्हाळ्यात सुस्त झोपलेल्या पाटबंधारे विभागाने ऐन मुसळधार पावसात सुळे उजव्या कालव्यातून घाण कचरा काढून पाटविहार पर्यंत पाणी काढून मेवा मिळवण्याचे उद्दिष्ट पूर्ण करताना येथील शेतकरी संताप व्यक्त करताना सांगत आहे। कडक उन्हाळ्यात पाण्याची नितांत गरज असताना शेतकऱ्यांनी निवेदने देऊनही पाणी सोडत नव्हते। आता ऐनभर उन्हाळ्यात पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांचा ताफा कालपासून JCB द्वारे कालव्यातील घाण कचरा काढत आहे। आत्ताच पाटबंधारे विभागाला एवढी घाई का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। ढाकलदर शिवारातील कालव्यांची अरुंद रुंदी व जिथे मोठे पाईप टाकले पाहिजे होते तेथे लहान पाईप तत्कालीन ठेकेदाराने टाकल्याने पाण्याची पातळी मागे फुगून पाणी वाया जात आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। तसेच कालव्यांची शासकीय नियमांची रुंदी आणि लांबी यांची मोजमाप करून पाटबंधारे विभागाकडून पुन्हा करणे गरजेचे असल्याचे येथील शेतकरी बबन वाब यांनी व्यक्त केले। पाटाला पाणी जाण्यास विरोध नाही, परंतु सदर पाटाची आधी दुरुस्ती करा मग पाणी सोडा असे शेतकरी सांगत आहे। काल येथील शेतकरी किसन जाधव, अनिल अर्जुन जाधव, गोकुळ जाधव, दीपक निकम आदींसह काही शेतकऱ्यांच्या शेतात कालव्यांचे हजारो लिटर पाणी उभ्या पिकात वाहत असल्याने संपूर्ण पिके वाया जाण्याची भीती व्यक्त केली आहे। तरी शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। सदर शेतकरी किसन काशीराम जाधव रवळजी आज त्यांच्या क्षेत्रात पूर्ण उजव्या कालव्याचं पाणी पाटाचं पाणी पूर्ण शेतात गेलेले, आतोनात नुकसान झालेले आणि पाटाची पहिली परिस्थिती म्हणजे खूपच दिवसापूर्वी उजव्या कालव्याचं काम खूपच रखडलेले आणि आज शेतकऱ्यांचं आतोनात नुकसानात सदर शेतकरी किसन काशीराम जाधव याच्याकडे ॲक्च्युअली 2 एकर क्षेत्र आहे, पण सदर क्षेत्रात आज कुठल्याही उपजीविका बाळगण्यासाठी त्यांच्याकडे कुठलंच उत्पन्न येणार नाही, इतकं आतोनात नुकसान झाले त्या शेतकऱ्याचं। सदर शेतकऱ्याचा न्याय मिळावा ही शासनाकडे मागणी आणि सदर या पाटाचं काम पूर्ण तत्वावर न्यावं ही कुठलेही शासन या पाटाकडे अतिशय दुर्लक्ष करत आहे। सदर पाऊस सुरू झाल्यानंतर JCB होऊन फक्त डवळून मोकळं होऊन गेलेले। आज सदर अभियंता काल आलेले होते, त्यांनी सदर पाहणी केली की त्याच्यावर काहीतरी तोडगा निघावा, सदर शेतकऱ्याला न्याय मिळावा, त्याला शासनाने नुकसान भरपाई द्यावी। अशा बऱ्याच शेतकऱ्याचं नुकसान आहे। इथून खाली पूर्ण क्षेत्र म्हणजे इथून वरती सुद्धा या क्षेत्रात पाण्याखाली गेलेले। आज पूर्ण शेतात आम्ही शेतामध्येच उभे आहोत। मक्याची अवस्था काय आहे आणि सोयाबीनची काय अवस्था आहे, प्रत्येक क्षेत्र फोडतोड बांध नुकसान इतकी झालेली की म्हणजे सांगायला सोय नाही, इतकं नुकसान झालेले। सदर शेतकऱ्याला शासनाने न्याय द्यावा आणि या पाटाचं उजव्या कालव्याचं काम पूर्ण तत्वावर न्यावं, नाहीतर सदर शेतकरी आम्ही रवळजी इकडचे जे ढाकलदर क्षेत्रातले आम्ही उपोषणाला बसू। नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव राणा खरणार, नाशिक।